आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मिरज तालुक्यातील जानाराववाडी ते बेळंकी रोडवर ही घटना घडली आहे। सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही, मात्र गाडीच्या मागील बाजूच्या लाईटचं किरकोळ नुकसान झालंय। दगडफेक करणारे दोघे जण तिथून पळून गेलेत। यानंतर नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती। हा परिसर काही काळ तणावपूर्ण झाला होता। आमदार आपल्या दारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभियानाचा आमदार इद्रिस नायकवडी यांचा मिरज तालुक्यात सध्या दौरा सुरू आहे। रोज 5 ते 6 गावांमध्ये इद्रिस नायकवडी दौरा करतायत। आज जानाराववाडीतून बेळंकीकडे जात असताना दोन अज्ञातांनी मागून त्यांच्या 4 चाकी गाडीवर दगडफेक केली आहे। सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही। मिरज तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील गावांचा विकास कामांच्या माध्यमातून आणि असणाऱ्या अडचणी, प्रत्येक गावचे काही परिस्थिती आहे त्याचा आढावा घेणं अशा स्वरूपाचा माझा दौरा सुरू आहे। तो जवळजवळ मला वाटतं की 5 तारखेपासून, मागच्या महिन्याच्या 5 तारखेपासून सुरू आहे। आणि तो दौरा सुरू असताना आज आम्ही जानाराववाडी इथून बेळंकीकडे जात असताना माझ्याबरोबर माजी मंत्री आदरणीय अजितराव घोरपडे सरकार आणि बाकीचे आमचे सर्व पदाधिकारी, पक्षाचे त्या गावचे प्रमुख असे सर्वजण असल्यामुळं 4-5 वाहनांचा ताफा होता। आणि यात मग माननीय अजितराव घोरपडेंच्या गाडीत मी बसलो। माझ्या गाडीत माझे कार्यकर्ते आणि माझे सुरक्षा रक्षक बसलेले होते आणि ती गाडी मागं होती। पण अशा वेळेला आम्ही पुढे आल्यानंतर आमच्या गाडीवर अज्ञाताने दगडफेक करून पळ काढलेला आहे। एवढंच इथंपर्यंत माहिती आहे। संबंधित पोलिसांना याची कल्पना दिलेली आहे। खात्याला संबंधित पोलीस बाकीचे पंचनामे किंवा बाकीचे कार्य वगैरे तपास करीत आहेत। त्यांच्या तपासाअंती काय येईल त्यावर आपण पुढचं बोलू।